ब्लॉग बनवा तुम्ही. ब्लॉग आहे म्हणजे हे राहील. आपल्यामुळे एखाद्याचं लपडं रिव्ह्यू. जाऊन हवं तेवढं काय सागर. हा चाल ना मग. मॅपला इथून कुठेतरी आहे जवळच बरं का काय ते मल्हारगड. हा माहिती मला इथून जवळ. झेंडेवाडी पासून लेफ्ट घ्यायचं. मस्त वाटतं पण दिवे दिवे घाटातून वर In आल्यावर 400 meters, turn left. इथपर्यंत यायला जवळपास 1 तास लागतो. 1 तास. खूप छोटासा आणि छान असा ट्रेक आहे. मी आणि माझा मित्र फर्स्ट टाइम चाललोय. बोल ना. हा इथून लेफ्ट. Turn left. लेफ्ट लेफ्ट पकड ना मग मी पण येतो. इथून लेफ्ट. घेऊ का लेटला. हा इथून लेफ्ट घ्यायचं. आणि थोड्याशा अंतरावर इथून जवळपास आता 5 किलोमीटर आतमध्ये गेल्यानंतर Continue for 1 kilometer. बेसला पोहोचवर गेल्यानंतर थोडंफार ट्रेकिंग करून वरती जाऊया. मे बी आज संडे असल्यामुळे थोडीफार गर्दी असेल. बघूया कदाचित काय होतं काही नाही. आणि असं पण 12 वाजले चालतं दुपारचे. वातावरण बघ कसं जाणवत नाही. आता दुपारचे 12 वाजले आणि आमच्या नशिबाने पाऊस कमी आहे. जवळपास नाहीच आहे. तर ढग अतिशय सुंदर दिसत आहेत. सगळीकडे वातावरण छान आहे झेंडेवाडीचं. हे बघू शकता. चला बेसला पोहोचल्यानंतर परत आपण स्टार्ट करू व्हिडिओ. त्यानंतर लेफ्ट गेल्यानंतर आपण आलेलो आहोत सोनेरी किल्ला. इथून 4 किलोमीटर आहे मल्हारगड. जसे शिवप्रतिष्ठान ते गड संवर्धनाचे काम करतात. तर चला आता जाऊया आपण आतमध्ये. हा आहे मल्हारगड. पुण्यापासून एकदम जवळ आहे. परंतु जास्त लोकांना माहीत नसल्यामुळे इथे गर्दी जवळपास नसतेच. आणि ट्रेक तर स्टॉप. आता आपण जवळ आहोत मल्हारगडला. अरे इथं कारची पार्किंग इथं स्टार्ट झालेली आहे. आणि वरती किल्ला छान दिसत आहे. बघू आता काय होतं. हे वाघाने खाल्लं का तुला? घेऊन गेलता का? खाल्लंच. घेऊन गेलं म्हणजे तिथं गिरनारला मग बंदी वगैरे काय नाही ना असं? नाही मग ते वाघाने खाल्ल्यामुळे मग परत हे झालं असेल ना काही का नाही असं काही? काहीच नाही झालं तिथं. हां का? विषय काय झाला हां जेव्हा त्या वाघाच्या पोराला नेलं ना त्याच्यासोबत ना आणखी जे 2 जण होते ना त्यांना शिफ्ट केलं. हां डायरेक्ट मल्हारगडच्या वरतीपर्यंत गाडी जाते. पण आम्ही गाडी खाली लावून थोडाफार ट्रेकिंगचा अनुभव घेण्यासाठी
वॉकिंग करत चाललेलो आहोत आणि थोडाच ट्रेक आहे, जास्त काही नाही आहे. सो चला तर ट्रेक एन्जॉय करूया. बोल ना अक्षर. सोबतचे जे दोघं जण आहेत हां दोघं जणांना त्यांनी हे केलं नाही दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं. आणि ज्या दिवशी आम्ही तिथे गेलो ना हां, ते बारीक मुलगा होता ना, किती वर्षाचा होता तो? तो काही 4-5 वर्षाचा मुलगा. अच्छा. आणि ज्या दिवशी आम्ही तिथे गेलो ना त्याच्या एक दिवस अगोदर त्याने वरतून गाय पकडून आणली होती. म्हणजे वाघाने का? गाय पकडून आणली आणि गाय सोडून कुत्रा घेऊन गेला. गिरनारला वरती जायला किती वेळ लागतो? गिरनारला 5 तास 5 तास का कंटिन्यू? कंटिन्यू चालत राहिलं. वन साईड 10,000 स्टेप. ओके. आम्ही या ठिकाणी गाडी पार्क केली आहे आणि हा जो रूट आहे, हा जो दिसतो तिथून आपण गाडीने वरती येऊ शकतो. आणि हा वॉकिंगचा रूट आहे. हे बघा, अर्धा रोड आम्ही जवळपास 10 मिनिटात क्रॉस केलं आहे. असं सुट्टीच्या दिवशी वगैरे तुम्ही स्वतः फिक्स करता? आपली दर महिन्याला फिक्स नाही प्रत्येक किल्ला आपला हा आता हा किल्ला आपण फिक्स आपण 14 वर्ष झालं जसं प्रोजेक्ट आपण झाले ना आपलं तेव्हापासून किल्ल्यावर काम चालू आहे. आणि समजा आपण तुम्ही अजून कोणत्या किल्ल्यावर गेलात? आम्ही भरपूर गडावर आमची 6 महिन्याला एक मोहीम असते. मुख्य मोहीम असते आणि मुख्य मोहीम एक असते. मुख्य मोहिमेला पूर्ण संयुक्त मोहीम असतात. महाराष्ट्रातले जेवढे ग्रुप आहेत ना, जेवढे जिल्हे आहेत ना, प्रत्येक जिल्ह्यात आपलं कार्य चालू आहे. आणि ते गोळा कुठे होतात का? असे गोळा वगैरे होत नाहीत ना. मुख्य मोहिमेला 6 महिने. मुख्य मोहिमेमध्ये काय काय होतं काम? मुख्य मोहिमेला आहे ना, एक मोठा गड असतो घेतलेला. हां, पुढे जायला लांब. आणि तिकडं म्हणजे असा विषय की आपल्या परिवारात किती संख्या बाहेरची बी काम करतात. तुम्ही मला हिथं ओळखतात पण बाहेर बी तुमच्या परिवाराच्या नावाने लोक काम करतात, पण ती बी ओळखली पाहिजे, त्यांची बी ओळख झाली पाहिजे. समोर ती मुख्य मोहीम असते की सगळे एकत्र येणे मेन कारण ते. पण आणि हिंदू आणि तुम्ही आता हे समजा इथे ठीक आहे, इथं काही फलक वगैरे लावणार तर या सगळ्या गोष्टीचा खर्च वगैरे जे आहे ते वैयक्तिक म्हणजे वर्गणी गोळा करतात आपल्यातले आपण कॉन्ट्रीब्युशन करून. ओके ओके. तुम्ही जेवढे ग्रुप मेंबर वगैरे आहात तुम्ही त्यातले पुन्हा आपण असे प्रत्येकाचा वाढदिवस तर प्रत्येक कोणाचा असतो. वाढदिवसानिमित्त वाढदिवस इकडे साजरी करायचा किंवा मग त्याला पैसे द्यायचे. मोहीम येतं. ओके. मोहिमेला येत नाही मग तो मी येणार नाही, मला माझ्याकडून हा खर्च घेऊन टाका असं. आणि प्रत्येक मोहिमेला आपलं मोहिमेमध्ये आपण 100 रुपये पर हेड काढतोच. का तर हे बाकीचा खर्च वाटतं, जेवण वगैरे सगळं मावळ्याचं. हां, तुम्ही छान काम करताय. माझे पण काही फ्रेंड्स आहेत, ते पण करतात. ठीक आहे, थँक्यू. ओके चालेल, थँक्यू. प्रत्येक गड किल्ल्याच्या जवळ जे लोक असतात ना, ते प्रत्येक गड किल्ल्याचं अशी कामं घेतात. हॅटमॅन चोर दरवाजा. नीट फोटो काढ. हां, इथे आल्यानंतर एकदम छोटासा डोर आहे, जिथून आपण आता आत जाऊन गडावर प्रवेश करू. छोट्याशा पायऱ्या. यस, फायनली पोहोचले सध्या गडावर. आता आपण पूर्ण गड फिरूयात. तुम्हाला पूर्ण गड मी फिरून दाखवतो. ही आहे विहीर. कदाचित त्याला बारव पण बोलत असतील, कारण अशा छोट्या विहिरीला बारव बोलतात.
ही आहे तटबंदी. ए इकडून अक्षय, ए अक्षय, इकडून जायचं का तिकडून जायचं? चल. ही तटबंदी आहे. हो. चला, ह्या किल्ल्यावर बाकीच्या किल्ल्यांपेक्षा बांधकाम थोडंफार कमी आहे, बट जेवढं पण आहे तेवढं छान असं वाटतं बघायला. आणि सर्वात मेन म्हणजे इथे गर्दी नावाचा प्रकार नाही आहे. पुण्यापासून जवळ आहे तरी पण गर्दी नाही आहे. हा शिवाजी महाराजांनी शेवटचा बांधलेला किल्ला आहे. त्यानंतर हे बघा, हां इथं आता आपण याचा फोटो काढू असा टच करून. कुठे टच करायचं? हा बघा, फोटो काढण्यासाठी माझा फ्रेंड येत आहे. आता आपण याचा फोटो काढूया छान असा. आपण फोटो काढलेत, आता पुढचा ब्लॉग शूट करूया. माझा फोटोच ना आल्यावर घेऊ आपण जाताना. माझ्या कॅमेऱ्यात फोटो छान येतात. म्हणजे खरंच नाही आला, हा नाही छान आला. कचरा नाही नसेल व्यवस्थित रे. वाव, हा पहा तटबंदी. आणि तटबंदीतून दिसणारे हे छान असं दृश्य. वाव, चला तटबंदीच्या कडेकडेने चालत जाऊन आपण पोहोचणार आहोत मंदिराजवळ. हा किल्ला लहान मुलांसाठी, लेडीजसाठी येण्यासाठी सेफ आहे. जास्त चढाई वगैरे काही नाही आहे. 10 ते 15 मिनटात तुम्ही वर पोहोचतात. हा आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटचा बांधलेला किल्ला आहे. त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे बांधकाम नाही केलं. शेवटचा किल्ला आहे हा. इथे एक विहीर आहे, मेन चौतारा. आणि व्हिडिओ फोटो काढायचा छान असा स्पॉट. सिया बघायची, सिया ती बघा, सिया. हा दुसरं काय केतन आहे तो. मंदिर आहे इथे काय. चल खाली जाऊ अक्षय, खाली जाऊ. सिगरेट. हो, इकडून पण एक रूट आहे, इकडून पण एक रस्ता आहे. वाव, बघू शकता किल्ला. हा एक रूट आहे. तर हा जात आहे कुठे बघूया एकदा.
हा तारांमध्ये चालते. ओके, हा व्ह्यूसाठी रूट आहे कदाचित. ओके, खाली जाण्यासाठी आहे. तो पार्किंगकडे नाही, दुसरीकडे निघतोय तो. हां, तिकडच्या गावातल्या लोकांसाठी आहे हा. छान आहे. चल ना. हा दरवाजा आहे. हां हां इथून लवकर गेले हां असेल आपल्याकडे काय सिंहगड जाऊन. चालते. चल, शेगाडे गेला नाही का तू? हां, इथं फोटो घ्यायचा. ते वाचून घ्या चांगलं. महादरवाजा रे. चल आज, चल आज, चल. थांब ना 1 मिनिट. हे आहे शिव मंदिर. आहे मेन महादेव मंदिर, मसोबा मंदिर, खंडोबा मंदिर, सॉरी. चला आपण सफर घेऊया महादेव मंदिराची. काय हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. महादेवचं दर्शन घेतल्यानंतर आपण जाणार आहोत खंडोबाच्या देवळात. आणि खंडोबा माझा आमचं कुलदैवत आहे. सो खूप दिवसानंतर दर्शनाचं लाभ भेटणार आहे मला. चला तर मग आपण जाऊया आता खंडोबा मंदिर. हे आहे खंडोबा मंदिर, हे आहे खंडोबा मंदिर. आमचे कुलदैवत आहे खंडोबा मंदिर. दर्शन घेतले आता आपण. आता जाऊया तिसरं अजून एक मंदिर आहे, बघूया ते कोणाचं आहे. हा आहे राजवाड्याचा एरिया आणि इथे सुंदर अशी शिवाजी महाराजांची प्रतिकृती ठेवलेली आहे. मला असं वाटलं पहिलं मंदिर आहे, परंतु हा माझ्यासाठी खरंच मंदिर आहे, मंदिरापेक्षा जास्त आहे. पाहू शकता इथे शिवप्रतिष्ठानचं काम चालू आहे, गड संवर्धनाचं. तुम्ही पाहू शकता. तर आता आपण सगळे मंदिरं आणि शिवाजी महाराजांची मूर्ती बघून पुढे चाललेलो आहोत. हो, पण ना हा किल्ला आहे ना, ओके, जवळपणे सगळे कोणाला माहीत नाही, त्याच्यामुळे मला असं होतं वाटतं गर्दी कमी आहे. पण त्या जवळच्या किल्ल्याला सिंहगडला जर आपण गेलो ना, सकाळी 6 वाजता तिथं लाईन लागते. माहिती आहे का तुला? 6 वाजता तिकीट काढायला लाईन लागते. आणि छान आहे किल्ला खरंच छान आहे. चला, आणि का पठारावर किल्ला आहे. ओके, पाहू शकता आता आपण इकडे आलेलो आहोत. इकडं हाय हे अक्षा, इकडून काय होत होतं? चलो,
हो. आता आपण किल्ला सर्व बघून खाली चाललेलो आहोत. आपला ब्लॉग आता आपण इथं संपवता आहोत. सर्वांनी ब्लॉग बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मित्रांनी कमेंटमध्ये काहीतरी लिहा, कारण छान वाटतं आम्हाला. आणि असंच आठवणीमध्ये राहा. तर अक्षय आणि मी सागर इथंच तुमची विदा घेतो. ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.